नमस्कार, मी ऋतुजा. JPR चॅनलच्या आपलं कोकणमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण मुंबई आणि कोकणातील लोकप्रिय चॅनल आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या नजीकच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. तसंच जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. बातमीपत्राला सुरुवात करूयात महाडमधून. बातमी महाडमध्ये चोरट्यांनी माजवलेल्या दहशतीची. महाडमध्ये चोरट्यांची दहशत सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच किल्ले रायगड रस्त्यावरील साई आशा कॉम्प्लेक्समधल्या एकाच वेळी 6 फ्लॅट्स चोरट्यांनी फोडलेले होते. या घटनेचा तपास पोलिसांमार्फत अजूनही सुरूच आहे. तर महाड शहरातील नवेनगर भागातील ग्रीन पार्क ह्या इमारतीतील 2 फ्लॅट फोडल्याची घटना शनिवारी 21 डिसेंबरला घडली आहे. इमारतीतील ए विंग मधील 408 नंबर फ्लॅटमध्ये भाडेतत्वावरती राहणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित झेंडे आणि डी विंग मधील फ्लॅट क्रमांक 202 मधील मंगेश देशमुख यांचे दोन्ही फ्लॅट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केलाय. या घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झालेत आणि तपासही सुरू केलाय. पूर्ण तपासामध्ये चोरट्यांनी कितीचा ऐवज लंपास केलाय ह्याची माहिती मिळू शकेल. ठराविक कालांतरानं होणाऱ्या ह्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. महाड शहरामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक घरफोडी झाल्या आहेत, पण पोलिसांना मात्र चोऱ्यांचा तपास करणं शक्य झालेलं नाहीये. त्यामुळे प्रशासन झोपेत की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय.